हरे 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 कुंडलिका वरदे हरे विठाल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय हरे 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 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः देखोनी भरत प्रेमासे नमन करोने वेगेशे सांगावया राम कथेशे प्रेम कपेशे अनिवारे श्री संतांच्या महाचरणावरी साष्टांग ही करी दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी राहेगाव नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात पवित्र असणारी ही रामकथा यथासांग पद्धतीने याच्या ठिकाणी चालू आहे. सज्जनो मानव पहिलं प्रथम देवादिदेव भगवान रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणच्या अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन भावार्थ रामायण ग्रंथ युद्धकांड प्रसंग आणि युद्धकांड प्रसंगातील हा लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळा त्याच्यातला हा 6वा अध्याय आणि 6व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. सज्जनो मानव देखुनी भरत प्रेमासी बघा पहिलं मारुतीरायानं भरताच्या प्रेमानं बघितलंय. कारण प्रेमानं जगावर विजय मिळवता येते आणि प्रेमानंच देवाला आपल्यासारखं करता येते. महाराज थोर प्रेमाचा बुकेला आजी दुष्काळ तयाला एका घंट्यात करून जाते. देव प्रेमाचा बोकेला आहे महाराज आणि म्हणून मारुती रायावर प्रेमानं विजय असणारे त्या ठिकाणी राजरूपी भरत मिळवले आणि मारुती राय असणारे त्या ठिकाणी भरताच्या प्रेमाला बघितल्यावर भगवान रामचंद्र प्रभूची कथा मारुती राया लघु रामायण म्हणतात महाराजाला. त्या राजरूपी भरताला नंदीग्रामाच्या ठिकाणी सांगू लागलेले आहे मारुतीरायाच्या मनाचा निश्चय जगी रामरूप देखणे हे ईश्वरचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर आणि किंबहुनाचा राजा तो झाला. म्हणून तुम्ही आणि काय करावं रामकथा ऐकावं आणि या ईश्वरावर प्रेम करावं. महाराज प्रत्येकाच्या देहामध्ये देव आहे. देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर आणि ही अवस्था मारुतीरायाची होती. आणि म्हणून तुम्ही आम्ही कथा ऐकल्या तर कथा आचरणात आणायचंय वर काय मालक कोण भगवान रामचंद्र प्रभू आणि म्हणून याच्या मनाला शांत करणं हे माझं कर्तव्य आहे. बघा बापू मालकाच्या भावाला शांत करणं मारुतीरायाला कळालंय. तुम्हा आम्हाला कळालंय का हे ऐकायचं आहे बरं काय आणि ऐकून या गोष्टीला जीवनामध्ये उतरायचं आहे. अशा प्रकारचा विचार मारुतीरायाच्या अंतःकरणात आहे बरं काय. भारत उडाले गवार
चित्रकूट पर्वतावर तुला समाधान केलंय बरं काय. आणि तिथून असणारे भगवान रामचंद्र प्रभू सीता माता आणि लक्ष्मण राय निघाले का आणि निघून कुठे गेलेले आहेत त्या ठिकाणी अगस्ती ऋषीची भेट झाली, शर्वंग ऋषीचा उद्धार झाला. हे भगवान परमात्मा त्या ठिकाणी सर्वांना भेटून सर्वांचं कल्याण करत त्या अरण्यामध्ये जाऊ लागलेले आहेत. कथा कोण कोणाला सांगायला कळव नाही. राजरूपी भरत कोणाला सांगायले का मारुतीला भरताला सांगायले राजऋषी भरताला बरं काय. विराट आला आणि सीतामातेला घेऊन गेलं. भगवान रामचंद्र प्रभूने एका बाणामध्ये त्याचा निपात केलं आणि सीतामातेला त्या विराजाच्या तावडीतून सोडलेले आहे बरं जटायू सोबत सत्यत्व पाळलं आणि त्या ठिकाणी 14,000 गंधर्व बरं काय सुरपणिका असणार त्या ठिकाणी आलेली होती. तिचं नाक कान छटलं लक्ष्मणानं आणि 14,000 गंधर्वाला मारलं बरं काय. कारण त्या बाईचं नाक आणि कान छटलं मारा बर काय. आणि मग तिनं काय केली तर खर दूषण तीर्षणाला शरण गेली आणि शरण गेल्यावर काय होते आहे का अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी मारुतीला कथा सांगायला नकुरामायण सांगायला बरं काय. आणि मग रावण असणारा मारीचाला हरणाचं रूप दिलं. हरण असणारा त्या पर्णकुटीच्या समोरून गेलं आणि त्या हरणावर त्या मातेची नजर पडली आणि चोळी देवावं म्हणून रामाला एक वेळेस मागणं मागितले सीता मातेनं. रामचंद्र प्रभू हरणाला मारा गेले. रावणानं रामाचा आवाज काढला आणि म्हणून सीता मातेनं लक्ष्मणाला कठोर शब्द बोलले माय आणि तिथून सीता मातेचं ऐकून लक्ष्मण राय निघून गेले बरं काय. रावण येऊन कपडे करे हरे जानके सुंदरे जटा भावना करे त्याचे मारी रावणा. कपट केले त्याचं तळपट उठते म्हणून माणसानं रामकथा ऐकावून कपट करू नये. भिक्षांनी माई म्हणले माय म्हणे दिसी भोगू पाये दिसी आणि कपटे मिळवले धुळीशी सहपुत्र परिवारेशी बरं काय. भिक्षांनी माय म्हणले आणि त्याच माईवर वाईट नजर टाकले माय. 1.25 लाख पोरं 1.25 लाख ना तू काही शिल्लक राहिलं का अजिबात नाही. आणि म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी रावण सीतेला उचलून नेला. तिथं जटायू पक्षी आला महाराज. बघा ते प्राणी असून सुद्धा त्याला बुद्धी होती महाराज. जटायूने रावणासोबत युद्ध केलं पण रावण धोका दिला. तिथं सुद्धा कपट केलंय आणि कपट करून त्या जटायूला मारलं महाराज. असा प्रकार असणारा सांगू लागलेले आहे. आपल्या मांडीवर
मांडीवर घेतले महाराज आणि मांडीवर जटायू पक्षी भगवंताच्या मांडीवर प्राण सोडले आणि त्याचं उत्तर क्रिया सगळे सर्व असणारी भगवान रामचंद्र प्रभूने त्या जटायूची करायला येतात. थोडस जर बारकाईने चिंतन केलं तर काही लोक आईवडिलांची उत्तर क्रिया करणार आहेत भाऊ बरं काय. कोण्या शाळेमध्ये टाकाले त्या वृद्ध आश्रमामध्ये टाकाले का आणि आईवडिलांची उत्तर क्रिया सुद्धा करणार आले. म्हणून रामायण ऐकायचं असते महाराज आणि रामायण आचरणात आणायचं असते बरं काय. भगवान रामचंद्र प्रभूला गिराया आलेला होता महाराज. पण भगवंतानं एका बाणामध्ये त्याला वैकुंठाला पाठवलंय. ही गोड कथा असणारी मारुतीराया नंदीग्रामाच्या ठिकाणी राजरूपी वर्ताला सांगू लागलेले आहे. राजा सुग्रीवाची आणि रामचंद्र प्रभूंची भेट झाली महाराज बरं काय. आणि मग रामचंद्र प्रभू राजा सुग्रीवाला मदत केली, वालीचा उद्धार केले, किष्किंधेचं राज्य असणार राजा सुग्रीवाला दिलं, अंगदाला असणार त्या ठिकाणी ते प्रधानाचं असणार त्या ठिकाणी हे पद दिलं. अशा प्रकारचं कार्य झालेलं आहे. बरं काय. आणि राज्यपदावर राजा सुग्रीवाला बसवले. हे सर्व कार्य असणारं भगवंताने केले, रामाने केले असं भरत राजाला मारुतीराया सांगू लागलेले आहे. सज्जनो बाबा सीता स्तुतीसाठी मारुतीराया म्हणाले तर आम्हाला सर्वांना पाठवलंय. आम्ही असणारे लंकेत गेल्या, लंका दहन केल्या, सीतामातेचा शोध लावलं आणि रावणाची असणारी दाढी वगैरे जाळली. अशा प्रकारचं शेवटच्या वया पडून गौतमाने घ्या भगवान परमात्मा म्हणले मारुतीराया एकाने अपराध केले सगळ्याला दंड का लावायचं बरं काय. म्हणून शिष्टाई करावं म्हणून अंगदाला शिष्टाई करायला पाठवले महाराज. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा अशा प्रकारचा विचार करावं. एकाने चुकले दुसऱ्याला मारल्यानं जमणार माय बापू. म्हणून रामकथा फार सुंदर आहे. रामकथेच्या प्रत्येक ओळीमध्ये या जीवाला असणारं ज्ञानरूपी अंजन देते महाराज. फक्त देणारा आणि घेणारा पाहिजे. बोला श्रीराम दिन दयाळा श्रीराम जोहे न्याळा श्रीराम कृपा कले प्रणत पाळ श्रीराम. सज्जनो मायबाप जगाचं पालन करणारा, दिनाचा दयाळ करणारा तो भगवान रामचंद्र प्रभू आहे. सर्व जगाचं पालन पोषण करणारा आहे महाराज. माझी यामुळे मी नाही बोलत आणि सखा पांडुरंग वाचा त्याचे. म्हणून करता करविता तो भगवान रामचंद्र प्रभू आहे असं मारुतीराया बोलू लागलेले आहे. रामचंद्र प्रभू जगाची उत्पत्ती आहे, स्थिती आहे, गती आहे, सर्व काय भगवान रामचंद्र प्रभू आहेत बरं काय. भगवान रामचंद्र प्रभू दयाळू आहेत. विनाकारण
लोकांना मारायचं नाही म्हणून शिष्टाई रचली आणि शिष्टाई करण्यासाठी अतिशय चतुर असणारा अंगदवीर त्या अंगदवीराला पाठवलं बरं काय शिकारीला बहुतरी तेल्या मानेचे लंका पडले बोला मानेले प्रशांती केली शांती राक्षसा सजनो बाबा साम दाम दंड बरं काय हे सगळं कार्य असणारं भगवंताकडे आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अंगदाला पाठवलंय अंगद शिष्टाई केले पण रावण काय केला का मामा अजिबात नाही तिथं अहंकार आहे अभिमान आहे अभिमानाला तुम्ही किती आवरायचा प्रयत्न करा तसं आवडत नाही आणि म्हणून रावण ऐकला नाही म्हणून असणारं घनघोर युद्ध झालं म्हणून रावणाचे असणारे सैनिक अपाट मेले बरं काय लक्ष्मणरायाने मारलं कुमार मारले रावणाच्या लेकराचे लेकरेला मारले असा रामकथा ही राजऋषी भरताला मारुतीराया सांगू लागलेले आहे कुंभकर्णाला भरता उभा चिरलं काय अगोदर नाक आणि कान छाटलं महाराज बघा बापू कुंभकर्ण विभीषण आणि रावण विभीषण आपल्या वाईट वृत्तीच्या भावाला सोडून टाकलं महाराज देवाकडे गेला पण कुंभकर्ण सोडला का सोडला नाही देव राहो आत्मा राहो असं तुम्ही आम्ही म्हणत्या पण कुंभकर्ण म्हणला माझ्या भावासाठी जीव गेला तरी हरकत नाही आणि म्हणून त्याचं नाक आणि कान राजा सुग्रीवाने छेदलं आणि रामाच्या हातून त्याचा उद्धार झाला बरं काय दुःख भारे दहाई मुखी शक्य करे राम दुर्दशा घोरे सुरा घोरे राक्षसाचा सज्जनो थोडंसं चिंतन करा रावणाच्या दाही तोंडात माती चली का चली बंधू बनलाय म्हणून दुःख झालं दुःखावर आले महाराज रामायण नातं शिकवते भावावर किती प्रेम करावं जर हे कळायचं असेल तर रामायण ऐकावं महाराज बरं काय आणि म्हणून असणाऱ्या चिंता करू लागला रावण रडू लागला आणि दाही तोंडामध्ये माती चली काय झालं महाराज बोला दुःखे आरंभ रामचंद्र प्रभू कसे आहेत महाराज आतुर बळी आहेत आणि रावणाला ते सण व्हायला आले दात काय आले है की नाही वस्त व्हायला गेल्यानं दात खाते महाराज लय अवघड आहे की नाही तशी अवस्था कोणाची झाली रावणाची का झाली भाऊ चुकली वर्मा वर्मा चुकलाय म्हणून फेरा पडलाय म्हणून शांतीवीर मनात महाराज म्हणाले श्रद्धे सज्जन बाबा तुम्ही राम कथा ऐका आणि वर्म बाजूला जाऊ देऊ नका मोठा भयानक कुंभकर्ण त्या कुंभकर्णाला भगवान रामचंद्र प्रभूंना मारला बरं काय
सक्षितान करे रावण म्हणाले शरणागताला अगोदर मारा. रावण किती विद्वान होता महाराज. रामाला शरण कोण गेले? विभीषण. शरणागताला मारल्यावर शरणागत मेला की राम नको म्हणताना मग ते म्हणाले. एवढं सत्य रामाकडे आहे महाराज. आणि हे कळाले कोणाला? वैऱ्याला. तुमच्या आमच्याकडे कोणतं सत्य आहे बघा महाराज. वैऱ्याला सुद्धा विश्वास आहे बरं काय. अशा प्रकारचं कार्य रावण करू लागलेला आहे. लक्ष्मण लागला पाणी जमा करता गावा सुद्धा सखी एक ढेला गाला सुमित्रा सत्यराव बाबा लक्ष्मणानं शरणागताला पाठीमागे लागले महाराज. आणि त्या शक्तीचा छेद करण्यासाठी समोर आले लक्ष्मणाला. आपल्या देहाचा विचार केला का? देह जावो आत्वारा हो. हा निश्चय असणारा लक्ष्मणाचा होता. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा हा निश्चय केला पाहिजे. मंत्रची मंत्रीची जाती निगुती परगता नय मागोते ऐसे विचारले जिल्हे अधिका कुलती सुमित्रा सत्यराव बाबांनी शक्ती असणारी 100 बऱ्या पाठीमागं पाठवलेलं होतं. आणि म्हणून ती शक्ती विचार केली आणि लक्ष्मणाला शरणागती पत्कारली. माय बापू शरणागती पत्कारल्यावर त्याला जवळ करावं लागते. ते कार्य काय झालं महाराज? केल्यावे मंत्रोगे क्षीण माझी अंगवना मागे सरदारा बघा माझ्या त्या ब्रह्मशक्तीने विचार करायला. मी जर आता इथं लक्ष्मणावर जाऊन आदळला गेलो, लक्ष्मणाला जर लागला गेलं तर माझं असणारं अंगवण क्षीण झालं बरं काय. कारण पाठीमागं गेलं तर रावण मला दंड लावल्याशिवाय राहत नाही, शिक्षा लावल्याशिवाय राहत नाही. बघा काळनेमीने एक विचार चतला केलाय. रावणाच्या हातून मरण्यापेक्षा मारुतीरायाच्या हातून मेलेलं बरं. तसं हे शक्ती मारुती लक्ष्मण रायाला शरणागत येऊ लागलेली आहे. मानवोने तुझा दयाल शरणा तू शरणागता शरण्या मुदिकावे बदला गुणा कन्या पुन्हा मी तुझे बघा मला म्हणून मी आलो तुझ शरण. तू शरणागतासी शरण. लक्ष्मण राया मी म्हणून तुम्हाला शरण आलो. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. लक्ष्मण रायाला विनंती करून शक्ती म्हणाली, लक्ष्मणा मी तुला शरण आलो आणि म्हणून मी तुझी कन्या आहे बरं काय. तुझी मुलगी आहे आणि मुलगी बापाकडे आली. बापानं लेकराचा स्वीकार करावा बरं काय. कन्या होरी शरण झाले तेरे अत्यंत कृपाले सुमित्र शरणागता माऊले ब्रह्मशक्ती. बघा बघा थोडस चिंतन करा. शरण गेल्यावर मरण नाही. लक्ष्मण रायाला शक्ती म्हणू लागलेली आहे, मी तुमची मुलगी आहे, मी तुम्हाला शरणागती तुमच्या पुढे पत्कारत आहे आणि तुम्ही शरणागताची माऊली आहात. माऊली म्हणजे माया आहे बरं काय. ऐसी कळवळ्याची यादी करे लाभाविन प्रीती. आणि म्हणून लक्ष्मण राया मी तुम्हाला शरणागती येत आहे आणि म्हणून मला तुमच्या हृदयामध्ये जागा द्या. अशा प्रकारचा विचार ही ब्रह्मशक्ती मांडलेली आहे. कन्या झाली उगत जनकतीची आई कर्ज समुद्रातील कर्माभृत सजीव मानव थोडंसं चिंतन करा. एखाद्या मुलीला तिच्या घरचे जर त्याग केले सासरचे तर तिनं कुठं जाते महाराज? बापाकडे जाते. बाप टाकून देते का माऊली? कल्पना नाही महाराज. बापा एवढा प्रेमळ, बापा एवढा जीवलग या जगामध्ये मुलीसाठी कोणी नाही महाराज.
माईपेक्षाही जास्त प्रेम वडील करतात बरं काय. पण वडील दाखवणार आणि आई दाखवते महाराज. म्हणून लोकांना वाटते की माय लई प्रेम करते बरं काय. माय जवळ असून रडालेली दिसते महाराज. पण ज्यावेळेस बाप असणाऱ्या त्या दवाखान्यातून त्या काट पासून त्या दर्जापासून मेडिकलला किती चक्रा मारालाय हे कधीच बघत नसते महाराज. आणि म्हणून लक्ष्मण राया तुम्ही माझे बाप आहात. मी तुम्हाला शरणागती पत्कारतो. मला तुमच्या हृदयात जागा द्या बरं काय. लक्ष्मणराय विचार करायला येतात या शक्तीला जर जागा द्यायला गेलो तर या जगामध्ये आमची अपकीर्ती होईल. आणि ती ब्रह्मशक्ती आहे. ब्राह्मण आम्हाला पूज्य येतात. भूदेव ब्राह्मणाला हे शब्द आलेला आहे. आणि म्हणून मला त्या शक्तीचा स्वीकार करावा लागेल बरं काय. इथं जर त्याग केलं तर पूर्ण पाप माझ्या डोक्यावर लागेल. म्हणून मला तिला जवळ ठेवावं लागते असं लक्ष्मणरायाच्या हृदयाचा विचार झालेला आहे. लक्ष्मणराय म्हणाले मी जर शक्तीला जागा द्यायला गेलो रावणीला दंड लावल. शरणागताला जर त्या ठिकाणी छेद केला शरणागताचा तर ते वडील भावाला योग्य वाटेल का. माझ्या रामाला योग्य वाटेल का. मग माझा वडील भाऊ प्राण सोडल्यावर वानर लोक वाचतील काय बाय. अजिबात नाही. आणि म्हणून असणार ते लक्ष्मणराया एवढा मोठा असणारा विचार करू लागलेले आहे. माझे जीने काय व्रता भूमीचे भार होया तुमनावया सकल पाये जीवे पाये विनटला. काय विचार आहे महाराज लक्ष्मणरायाचा. लक्ष्मणराय म्हणाले ही जर शक्ती असणारी माझ्या पासून अपयशाला गेली तर त्या ठिकाणी माझी अपकीर्ती होईल बरं काय. माझ्या जगण्यात काही अर्थ आहे का. मी मेलेला बरा बरं काय. जगण्यापेक्षा मेलेला बरा. आणि म्हणून लक्ष्मणराय विचार करून त्या शक्तीचा स्वीकार करू लागलेले आहे. तर माझा देह गेला तरी काही हरकत नाही एवढा दृढ निश्चय केला आणि छाती समोर केलं महाराज. येणाऱ्या शक्तीला हृदयात जागा द्यायला मागो. काय कळवाळू लक्ष्मणराय आहे. काय दयाळुत्व आहे महाराज. आणि तुम्ही आम्ही कशा प्रकारचं आचरण करायला. आणि लक्ष्मणराया आपला प्राण असणाऱ्या त्या शक्तीला अर्पण करू लागलेले आहे. शक्ती आली आणि कुठं आली बाबा. झोपलेल्या माणसाच्या अंगावर काय अजिबात नाही. लक्ष्मणाच्या हृदयात तुझ्या लागले. पाताळात निघून गेली. लक्ष्मण दारात तीर्थात पडलं. आणि ते बघितल्यावर रामचंद्र प्रभूला अतिशय राग आला आणि रागारुद्र होऊन धनुष्याला बाण लावून रावणासोबत युद्ध करू लागलेले आहे. निर्वाणीचा बाण
आणि एवढं बघितलं रावणानं आणि रावण असणारा संधी साधला महाराज, पाठ दाखवली आणि पाठ दाखवून आपला जीव वाचवला महाराज. एवढा हुशार, एवढा चतुर रावण होता बरं का. रामचंद्र प्रभू बाण टाकला ते रावणाला दरड निश्चय माहित होता, वैर्याचं सर्व माहित होतं महाराज बरं काय. एवढा विद्वान रावण होता म्हणून आपला जीव वाचवलाय. बघा महाराज, भाऊ दारा तीर्थावर पडलेला आहे आणि रावण पळाले, पळणाऱ्याला मारले नाही. आम्ही पळवू माराल्या, आम्हाला माणूस म्हणता येते का महाराज. आणि म्हणून रामायण ऐकायचं आणि रामायणाचं विनात आणायचं. बोला विजयी माता बोला बोला. सत्यराम आला, रावण पळाला, रामचंद्र प्रभूचा विजय झाला. धनुष्यबाण बाजूला ठेवलं, भाऊ पाठीचा पडलेला आहे महाराज आणि भावाकडे गेलो आणि भावाकडे जाऊन काय केलेलं आहे. भगवान रामचंद्र प्रभून आपल्या लक्ष्मणाकडे गेला आणि त्या ब्रह्मशक्तीवर प्रेमाचा हात फिरवला महाराज आणि त्या शक्तीतला पावर कमी करून टाकला. फक्त ब्रह्मदेवाची शक्ती आहे म्हणून त्याचा एक नेम म्हणून ठेवलेला आहे महाराज. आले देवाजीच्या मना मला हे रामाचं फार मोठं सामर्थ्य आहे. नामा म्हणे राम व्यापे त्रिभुवन, नामते निदान कलियुगी. माय बापू एवढं सामर्थ्य भगवंताचं आहे, पण ब्राह्मण हे पूज्य आहे आणि पूज्य आहे म्हणून मान तेवढा लागलेला आहे. ब्राह्मणाचा वा वा वा. वा मोतीराम. रामचंद्र प्रभूने ब्राह्मणाचा आदर करण्यासाठी त्या ठिकाणी आदर राखला महाराज. आणि लौकिक मानवाच्या काळात आलेले आहेत रामचंद्र प्रभू, लौकिकता करावं लागते आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी त्या लक्ष्मणाला जवळ घेऊन काय केलेले आहे. बोला राजा सुग्रीवाला जवळ बोलून घेऊन बोलवले महाराज. 10-12 वया जमाना समुद्र बाकीच्या पळून. बोला सज्जनो मानव मारुतीराय राजरूपी वर्ताला नंदीग्रामाच्या ठिकाणी लघु रामायण सांगाले तर काय शक्ती लागलेले विकळ झालेले पडलेले सगळं सांगितलं आणि त्या लक्ष्मणाला उठवण्यासाठी शल्य विशल्य नावाची वस्तू दुर्नांचल पर्वतावर होती भरतराजा आणि म्हणून ती आणण्यासाठी इथं आलो. तेवढ्यामध्ये तुझा लोखंडाचा बाण राम नामांकित आला, त्या बाणाचा चिन्ह ओळखलो आणि म्हणून इथं आलो नंदीग्रामाच्या ठिकाणी. आणि तुला बघितल्यावर मला असं वाटलंय की रामच इथं आलाय की काय, आणि म्हणून न जाणत कठोर असणारे शब्द तुला बोललो भरता. मला क्षमा कर बर काय, मी अज्ञान आहे आणि मी वाढेल आहे बर का. सरस्वतीचं चित्त असणारा त्या ठिकाणी
पक्षी सिद्धांत बोलू लागलेले. ब्रह्मदेव तिथं वेगळा झालेला आहे. मग कुठं आहे? नंदीग्रामाच्या ठिकाणी. आणि ते बघितल्यावर मारुतीराय म्हणाले, ता भरता मी असणाऱ्या देहावरलं भान विसरलो. बरं काय, या तुझ्या नंदीग्रामामध्ये मी तल्लीन झालो. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळे. आणि म्हणून भरता ही अवस्था बघितल्यावर माझी अवस्था ही झाली, असा प्रकार असणारा झालेला आहे. मारुतीराय म्हणाले, तर कठीण तो प्रकार सोडले आणि पाचही भूत तेज वायू पृथ्वी आकाश सर्व पशु पक्षी प्राणी सर्व वैरभाव सोडले आणि एका मनानं वर्तालेत. महाराज आम्ही आमच्या घरात एका मनानं राहिला. मान बारकाईनं चिंतन केलं तर मामा आई वडिलांची लेकरं ऐकायला काय? नवरा बायकोचं एका अंतकरणानं जीवन जगणं आलेत महाराज. बरं काय, आणि म्हणून तिथं सर्व भूत एकत्रित एका मनानं एका आचरणानं वागायला येतात. काय सामर्थ्य असं भरताचं. महाराज अविद्यानगरीचा त्याग केलं होतं भरतानं. तुम्ही आणि गुंता सोडणार भावाला महाराज. बरं काय, रामकथा फार गोड आहे महाराज. कथा परिसुद्धा रामायण. आणि म्हणून एवढी गोड कथा ऐकायचं आणि आचरणात आणायचं. कठीण तो प्रकार सोडला, वाईट विचार नव्हता. हे स्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर तो झाला. अशी अवस्था बोला. वर्णितार नामाच्या गुणे कपी जना तवे कपी मरे. हनुमान झाला उचा पडले, देहाचे भान विसरला.